नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण असं म्हणतो की नित्यसेवेमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राच्या 11 वेळेस 11 माळी जप करायचा असतो. तर 11 माळी जप करणं म्हणजे काय, तर 108 वेळेस आपल्याला एक माळ जप असतो. तर 108 वेळेस आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्यानंतर ती एक माळ संपूर्ण होते. तर ती माळ किंवा जपमाळ धरताना काही नियम आहे, काही अटी आहेत, तर त्या कोणत्या याबद्दल आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम आपण बघूया की जपमाळ असते कशी. तर ही जपमाळ आहे, याला हा जो सर्वात वरती असतो याला मेरुमणी म्हणतात. मेरुमणीच्या खाली आपल्याला 108 मणी असतात. आपण जप करताना माळ आपल्या हातामध्ये कशी पकडावी याचा काही नियम आहे. तर आपण सर्वप्रथम बघूया की आपल्या हाताला 5 बोटे असतात. फर्स्ट असतो अंगठा, हा तर्जनी, हा मध्यमा, ही अनामिका आणि ही करंगळी. तर आपल्याला जपमाळ पकडताना आपल्याला काय करायचं आहे, आपला अंगठा आणि ही जी काय आपली तर्जनी असते त्याची आपल्याला अशी मुद्रा करायची आहे आणि यावर आपल्याला जपमाळ ही अशी धरायची आहे. जपमाळ धरल्यानंतर आपल्याला ती मध्यमाने म्हणजे जो मधला बोट आहे त्याने आपल्याला श्री स्वामी समर्थ असा आपला जप केल्यानंतर आपण ती एक मणी पुढे सरकवायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं आपल्याला एक एक मणी पुढे सरकवायचा आहे. यात आपल्याला जो हा तर्जनी आहे याचा स्पर्श आपल्याला जपमाळेला होऊ देता कामा नये, कारण की हा बोट आपला पितरांचा समजला जातो. त्याचप्रमाणे करंगळीचा देखील आपल्या जपमाळेला स्पर्श झाला नाही पाहिजे. हा खूप महत्त्वाचा नियम आहे. हा नियम जर तुम्ही पाळला तरच तुम्ही जो काही जप करताय, जे काही नामस्मरण करताय त्याचं तुम्हाला 100% किंवा फळ मिळणार आहे, तेव्हाच ते लागू पडणार आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने जपमाळ हातामध्ये पकडायची आहे आणि असं आपल्याला जप करायचा आहे. हे जपमाळ आपली जपून झाल्यानंतर, संपूर्ण झाल्यानंतर आपल्याला म्हणजे पूर्ण झाल्यानंतर हा जो मेरुमणी असतो तो आपल्याला ओलांडायचा नाही आहे. म्हणजे आपण जसं एक एक मणी ओलांडतो तसं आपल्याला मेरुमणी ओलांडायचा नाही आहे. तर ते ओलांडायचा नाही तर आपल्याला ती माळ बदलून घ्यायची आहे. कशी बदलायची आहे, आपल्या अंगठ्यावर अशी माळ टाकून ती आपल्या तर्जनीमध्ये घेऊन आपल्याला परत ती सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला जपमाळ बदलायची आहे. अशा पद्धतीने जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही दुसऱ्या हाताने देखील बदलू शकता. पण असं म्हणता की जप करताना दुसऱ्या हाताचा देखील त्याला स्पर्श झाला नाही पाहिजे. म्हणून तुम्ही सवय करा की अशा पद्धतीने आपल्याला माळ चेंज करायची आहे. तर आपण नामस्मरण करताना आपण ज्या देवाचं, ज्या गुरूंचं आपण नामस्मरण करतो आहे, नामस्मरण करताना आपलं मन अतिशय शांत आणि प्रसन्न असलं पाहिजे. नामस्मरण करताना आपली गुरुमूर्ती आपल्या समोर दिसली पाहिजे. नामस्मरण करताना आपल्या डोक्यात कोणताही विचार नसावा, फक्त आपले गुरु आणि आपण एवढाच आपल्या मनामध्ये भाव असावा. नामस्मरण करताना तुम्ही देखील हे नियम पाळा. बघा, आपण जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा आपलं मन फक्त आपल्या गुरुचरणी असावं. तर झालेली सेवा मी महाराजांचरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.